नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यच क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक अशी नवीन रेसिपी दाखवणार आहे जी तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात कधीही करून खाऊ शकता. फ्लॉवर खिमा मटार पुलाव. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. खिमा फ्लॉवर मटार पुलाव बनवण्यासाठी मी इथं पाव किलोच्या वर आहे हा फ्लॉवर. हा स्वच्छ धुवून त्याचे फ्लॉरेट्स कट करून हे बघा हे असं बारीक किसणीने किसून घेतलेला आहे. हा एक मोठा कांदा पेस्ट करून घेतलेली आहे. मोठ्या एका टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. हे बघा पुलाव बनवण्यासाठी इथं मी एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यात 2 पळी तेल घातलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा पेस्ट केलेला कांदा घालणार आहोत आणि चांगला फ्राय करून घेणार आहोत. बघा कांदा थोडासा फ्राय केल्यानंतर त्याच्यात ही टोमॅटोची पेस्ट घालून ही पण चांगली परतून घ्यायची आहे. दोन्हीचाही कच्चेपणा जाईपर्यंत हे तेलात भाजून घ्यायचं आहे. हे बघा कांदा आणि टोमॅटो चांगलं तेलात भाजून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात थोडासा गरम मसाला अर्धा चमचा आणि 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हा 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. परत ह्याच्यात अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा चांगलं हे परतून झाल्यानंतर ह्याच्यात हा किसलेला फ्लॉवर घालायचा आहे आणि चांगला असा परतून घ्यायचा आहे. बघा फ्लॉवर चांगलं असं सगळ्या ह्याच्यात परतून घेतल्यावर 1 वाटी हे उकडलेले मटार घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मटार आता चांगले मिक्स करून घेतलेले आहे त्याच्यात. हे बघा 1 वाटी भात मी हा शिजवून घेतलेला आहे. बासमती आहे. अर्धा तास भिजवून ठेवायचा आणि मग हा शिजवून घ्यायचा आहे. आता हा भात याच्यात घालायचा आहे. आता ह्याच्यात 1 चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे खालून वर असं चांगलं असं परतून घ्यायचं आहे. सगळं एकजीव झालं पाहिजे. हे बघा सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यात वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बघा सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. छान असा मऊ मोकळा मोकळा झालेला आहे. आता हा आपण 5 मिनटं झाकून ठेवूया म्हणजे जरा वाफ येईल. हे बघा असं गच्च झाकण लावून झाकून ठेवायचं 5 मिनटं. हे बघा हे 5 मिनटं भात हा वाफायला 5 मिनटं झालेली आहेत. हे बघा कशी वाफ येते आहे आणि भात पण किती छान झालेला आहे. किमा फ्लॉवर मटार पुलाव रेडी झालेला आहे. हे बघा कसं मोकळा मोकळा झालेला आहे. हे बघा पुलाव रेडी झालेला आहे. आता मी हा टिफिनला देत आहे. हे बघा कसं मऊ मऊ आणि मोकळा मोकळा झालेला आहे. हे बघा आता हा टिफिन भरत आहे. हे बघा मिस्टरांचा टिफिन भरत आहे. ही मेथीची भाजी आहे, ही चपाती आहे आणि हा तो पुलाव आहे. हे बघा किती छान दिसत आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आवडली तर मला नक्की कळवा. कशी वाटली माझी ही फ्लॉवर किमा मटर पुलावची रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईल तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यच क्लाउड किचनला. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील
तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.